आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। भिवंडीमधील खंडूपाडा परिसरात एफडीएच्या पथकानं हॉटेलवर छापा टाकलाय आणि झाडाझडती घेतलेली आहे। तपासणी दरम्यान अनेक हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उघडपणे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित हॉटेल चालकांना एफडीएनं व्यवसाय बंदीची नोटीस बजावली आहे। नोटीस बजावत नियमबाह्य हॉटेलांचे कामकाज तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेत। अस्वच्छता आढळणाऱ्या इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर सुद्धा आगामी दिवसात कडक कारवाई करण्याचा इशारा एफडीएनं दिलाय। आजच्या पाहणीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आपल्या सोबत होते। त्यांना काही पाहणीमध्ये त्रुटी आढळल्या, त्यावर आपण कारवाई केलेली आहे। आणि आज जे आपण इथं हॉटेल पाहत आहात, या हॉटेलमध्ये त्यांना त्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लायसन्समध्ये काही त्रुटी आढळल्या। तसेच त्यांचं जे अस्वच्छता इथे राखली जाते किचनमध्ये, बाहेर उघड्यावरती अन्न बनवणे, याबाबत ज्या त्रुटी आढळल्या त्याबाबत त्यांनी आज बंदची नोटीस त्यांना दिलेली आहे। त्या बाबींची त्यांना पूर्तता करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। दरम्यान भिवंडी तालुक्यामधील एका मार्गाची काही दिवसातच दुरावस्था झाली आहे। जांभिवली धामणगाव पाईपलाईन ते तानसा आघई मार्गाची कोट्यावधी रुपये खर्चून दुरुस्ती केली होती। त्याच्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच पुन्हा या मार्गाची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, उघड्या मोऱ्या आणि प्रकाश व्यवस्थेचा अभाव आहे, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे भिवंडी तानसा आघई एसटी सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि कामगारांची मोठी गैरसोय होतीये। निकृष्ट कामाची चौकशी करून रस्ता तातडीने दुरुस्त करावा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तानसा, वैतरणा, भातसा आदी धरणातून जलवाहिन्या टाकण्यासाठी भिवंडी, वाडा, शहापूर आदी तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्याला जमिनी दिल्या। मात्र त्याच स्थानिक भूमिपुत्रांवर रस्त्यासारख्या मूलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आपल्याला भिवंडी तालुक्यातील धामणगाव, जांभिवली, तानसा आघई या रस्त्यावर आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीत पाहता या रस्त्यावर भले मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। हा असलेला अरुंद रस्ता आणि त्या अरुंद रस्त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या मोऱ्या ज्या आहेत, त्या मोऱ्यांनाही संरक्षण कठडे नसल्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांना आपला जीव घेणं प्रवास या रस्त्याने करावा लागत आहे। एकंदरीत पाहता याच रस्त्यावरनं जी धावणारी जी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जी एसटी बस सेवा होती, ती बस सेवा ही रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बंद करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थी असतील, कामगार असतील, रुग्ण असतील, या सर्वांना या रस्त्यावर खाजगी वाहनाने प्रवास करण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली जात आहे। तर याच रस्त्यावरनं भिवंडी तालुक्यातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरावर जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्ग असेल, समृद्धी महामार्ग असेल, या महामार्गावरनं येणाऱ्या शिवभक्तांना ही याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। एकंदरीत स्थानिकांसह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांनाही, शिवप्रेमींनाही या रस्त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या रस्त्यावर असलेल्या रात्रीच्या वेळेस असणाऱ्या प्रकाश दिव्यांचा अभाव, त्यामुळे एकंदरीत या रस्ता हा एकंदरीत स्थानिकांना जीवघेणा ठरत आहे। काही महिन्यापूर्वी, 1 ते 1.5 महिन्यापूर्वी या रस्त्यावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रस्ता दुरुस्तीसाठी कोट्यावधीची खर्च केल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात या रस्त्यावर पाहता भले मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांना आपण जमिनी दिल्या, हा काय गुन्हा केला का, अशा पद्धतीचा स्थानिक प्रश्न निर्माण करत आहेत। नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी।